वेगवेगळ्या पद्धतीने धर्मांतराला भाग पाडलं जातं, याच्यावरती बंदी आणण्याचा हा कायदा आहे। MMRD असेल किंवा बाकीचे जे विभाग आहेत ते त्यांचे स्वतःचे बॉन्ड्स काढतात आणि त्याच्यामधनं पब्लिक फंड्स आपण रेज करतो। तर त्या पद्धतीची आपली कुठली प्रोसिजर आहे का, आणि नसेल तर आपण त्या बाबतीत काही कारवाई करणार का? टी मध्ये आपण आता जे नवीन आहेत कायदे त्याच्यामध्ये आपण कार्यकक्षा, कारण ग्रामीण भागांमध्ये शाळा एवढ्या कमी अंतरावरती नाही आहेत, याच्यामध्ये 3 किलोमीटरचाच असं निर्णय हा शासन घेणार का? ऑफलाईन पद्धतीने कुठलेही दंड घेण्याच्या बद्दलची प्रक्रिया आपण करणार नाही। दुबईमध्ये असेल, कुवेतमध्ये असेल, ओमानमध्ये असेल, सगळ्याच ठिकाणी ज्यावेळेस ड्रोननी हल्ले हे सातत्याने होत होते दुबईचे, तर आपण सगळ्यांनीच टी व्हीवरती बघितलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये मी सर्वात पहिले आभार मानीन माननीय मुख्यमंत्री महोदयांचा, कारण आणि ताबडतोबीने त्याच्यावरती आपण बोलायच्या अगोदरच कारवाई सुरू झालेली आहे याच्याबद्दलची माहितीही सभागृहाला दिली। IPF म्हणून जी दुबईमध्ये एक संस्था आहे, त्यांनी एक महाराष्ट्र हेल्पलाईन तिकडचे जे राहुल तुळपुळे आहेत यांच्या माध्यमाने ती त्या तिकडे सर्वच लोकांना उपलब्ध झाली आणि जवळपास 1200 पेक्षा जास्त लोक दुबईवरनं या इकडे आणण्यामध्ये महाराष्ट्र शासनाला यश भेटलं। सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या मागणीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मालकी हक्काचं घर देण्याचं अंमलात आणणार का आणि लागू करणार का, एवढं स्पेसिफिक माझा प्रश्न आहे। हे सगळ्याचा जर घटनाक्रम आपण बघितला, 2018 मध्ये मिटेनी इटलीमध्ये बंद होते, 2019 मध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक लोटे परशुराम मध्ये च्या नावाने ही रिॲक्टिव्हेट होते, 2019 मध्ये येल्लो स्टोन नावाची मुंबई बेस्ड कंपनी ही स्थापित होते, हे येल्लो स्टोनला अमॅलगमेट करते, म्हणजे ही त्याची सबसिडरी कंपनी बनते। सभापती महोदय, हे सगळं ब्रॅकेट आपण लक्षात घेतलं पाहिजे। हे आपण लोकांचा जीव धोक्यात घालतोय। माझी सभागृहाच्या माध्यमाने शासनाला हात जोडून विनंती आहे, ताबडतोब शासनाने कारवाई केली पाहिजे। महामंडळाची आर्थिक परिस्थिती डबघाईला जाणार नाही याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला बॉन्ड काढायची गरज नाही। आपले जी सूचना आहे त्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये जी काही कार्यपद्धती होती त्या शाळांना देणं बाकी आहे, परंतु नियमाचं उल्लंघन करून पार्किंग करणाऱ्यांना आपल्या पोलिसांमार्फत ई-चलान प्रणालीद्वारे त्या ठिकाणी ऑनलाईन दंड थोपवण्यात येतो। मुंबई शहरात महानगरपालिकेने जे जागा पार्किंगसाठी अलॉट केलेल्या आहे, परंतु नियमाचं उल्लंघन करून पार्किंग करणाऱ्यांना आपल्या पोलिसांमार्फत ई-चलान प्रणालीद्वारे त्या ठिकाणी ऑनलाईन दंड थोपवण्यात येतो। ई-चलन प्रणालीद्वारेच आणि ऑनलाईन दंडाद्वारेच करण्यात येईल असं सरकारच्या वतीनं सांगितलं। महाराष्ट्रातल्या सफाई कामगारांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असा प्रश्न, हे जे प्रशासक होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लाडपागे समितीची अंमलबजावणी केलेली आहे। सफाई कामगाराच्या मुलाला किंवा मुलीला नोकरी देत असताना त्याच पदावर 12,254 सेवा निवासस्थाने ही सफाई कामगारांना प्राप्त होणार आहेत। याच्यामध्ये आपल्याला एक समिती करावी लागेल, ती समिती गठीत केली जाईल आणि लाडपागे समितीचा जो अंमलबजावणी करण्याचा जो महत्वाचा भाग आहे तो लवकरात लवकर होण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील। दुसरी गोष्ट, आता जे आमची ICTचा रिपोर्ट आहे तो 2 महिन्यावर येणार आहे, तो फार महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये पण आता आपल्याला मुद्दा काय की हे PFAS तिथे बनत आहे किंवा नाही, तर ते बनत नाही, हे कोणाचे ह्याच्यापेक्षा ह्याचा नुकसान काय आहे हे मुद्दा आमच्या खात्याच्या मर्यादेत येतो। त्याला कुठल्याही प्रकारे पाठीशी घातलं जायचं काहीच संबंध येत नाही। आता ICTच्या रिपोर्टची प्रतिक्रिया